नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडी ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपला जो व्हिडिओचा टायटल आहे, आता हे टायटल सगळ्यांना रिलेटेबल आहे. म्हणजे जे विद्यार्थी 2-3 वर्षापासून अभ्यास करत आहे त्यांना देखील आणि नवीन विद्यार्थ्यांना देखील. कारण प्रत्येकाला असतं की सर मी अभ्यास तर खूप चांगला केला आणि प्रत्येक वर्षी मी अभ्यास खूप चांगला करतो, पण माझा निकालच येत नाही. आणि मग निकाल नेमका का बरं येत नाही, तर याचे पाच जे प्रमुख कारण आहेत, ते 5 प्रमुख कारणच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य बघा. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, की अभ्यास सगळेच करतात आणि मी माझ्या आधीच्याही सेशनमध्ये सांगितलं आहे की प्रत्येक विद्यार्थी, मग तो कसाही असू द्या, तो अभ्यास करतोच. ठीक आहे, पण अभ्यास करणारे आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट यामध्ये जमीन आसमानचा फरक राहतो. ठीक आहे, तुम्ही अभ्यास करताना कशा पद्धतीने अभ्यास करतायत, ठीक आहे, प्लॅनिंग करतायत का, नियोजन करतायत का, मग पीवायक्यू अनालिसिस करत आहात का, तुम्हाला सिलेबस माहित आहेत का, या बेसिक गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टी जरी तुम्ही केल्या तर या बेसिक गोष्टीच ठरवतात की तुमची पोस्ट निघणार आहे की नाही निघणार आहे. आता याच्यामध्ये मी साधं एक उदाहरण देतो विद्यार्थी मित्रांनो. एक विद्यार्थी माझ्याकडे महिनाभरापूर्वी आला होता. आता तो विद्यार्थी चांगला MBBS MD डॉक्टर होता आणि सगळं त्यांनी पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्रॅक केलं होतं बरं का. आणि तो माझ्याकडे आला आणि मला बोलला की सर मला पहिल्या अटेम्प्ट मध्ये MPSC राज्यसेवा काढायची. आता स्वाभाविक आहे की मी त्याला म्हणतो की पॉसिबल आहे, पॉसिबिलिटी आहे, जर तू 100% तुझी मेहनत केली तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये देखील निघू शकतो, पण शक्यता अशी आहे की दुसरा अटेम्प्ट लागू शकतो. तर मी त्याला तेव्हा विचारलं, मी थोडं म्हणजे मी सुद्धा थोडं कन्फ्युज होतो की अशा प्रकारचा कॉन्फिडन्स आला कुठून. मी त्याला विचारलं साहजिक की तुम्हाला म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्येच का बरं काढायची आहे. तर त्यांनी मला त्याचं गणित सांगितलं. सर तो बोलला की सर मी पहिल्या अटेम्प्टमध्ये माझी MBBS ची परीक्षा क्रॅक केली, मी पहिल्या अटेम्प्टमध्ये MD ची परीक्षा क्रॅक केली, म्हणजे जनरली ज्याला 2-2, 3-3 अटेम्प्ट लागतात, या परीक्षा त्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये क्रॅक केला. आणि तो मला सांगत होता की सर म्हणे मी या परीक्षांचा अभ्यास करताना मी अख्खाच्या अख्खा सिलेबस अजिबात केला नाही म्हणे, आणि कधी मी सिलेबसच्या मागे लागतच नाही. मग म्हटलं मी तुम्ही नियोजन कसं केलं, तर सर म्हणे मी पीवायक्यूचं अनालिसिस केलं, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन थोडे बघितले, थोडे शिक्षकांसोबत चर्चा केली आणि त्याच्या आधारावर मी मोजका अभ्यास केला. म्हणजे त्या मोजक्या अभ्यासाच्या आधारावर माझी MBBS ची परीक्षा असू द्या किंवा MD ची एंट्रन्स एक्झाम असू द्या, या सगळ्या परीक्षा मी पहिल्या अटेम्प्टमध्ये काढल्या म्हणे. तर हीच स्ट्रॅटेजी मला MPSC ला लावायची आहे. आता विचार करा विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा जे म्हणतो ना की एकदम डायरेक्शन वाला जो विद्यार्थी असतो की ज्याला माहित असतं की माझं ध्येय हे आहे आणि मला ते करायला काय काय पाहिजे, तशा पद्धतीनेच मी करणार आहे. जेवढं कामाचं आहे तेवढं मी वाचणार आहे, जेवढं कामाचं नाही तेवढं मी टाळणार आहे. याला म्हणतात टार्गेटेड विद्यार्थी. त्याला माहित आहे की मला परीक्षा क्रॅक करायची आणि परीक्षा क्रॅक करायसाठी जेवढं कामाचं आहे तेवढंच मी वाचणार आहे, जेवढं कामाचं नाही तेवढं मी सोडून देणार आहे सर, आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन करा. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी मला विचारणा केली. तेच म्हणतो आता आपल्या बॅचमध्ये तो विद्यार्थी, पण तेच सांगतोय तुम्हाला, तुमचा देखील अप्रोच असाच असला पाहिजे. नाही तर विद्यार्थी आम्हाला दररोज एक नाही तो 2 दिवसात फोन करतात, सर सिलेबस कंप्लीट होईल का. अरे सिलेबस कंप्लीट होणारच आहे, त्यासाठीच आम्ही बसलोय, पण अख्खाच्या अख्खा सिलेबस तुम्हाला अभ्यासाचा नाही आहे हे तुम्ही लक्षात टाक. ठीक आहे, आता ज्या 5 चुका विद्यार्थी करतात आणि ज्यामुळे विद्यार्थ्याचे निकाल येत नाही तेच मी इथं शॉर्टमध्ये सांगणार. आणि पहिली गोष्ट काय, पहिली चूक जी विद्यार्थी करतात विद्यार्थी मित्रांनो, ती काय, अभ्यासाची योग्य दिशा नसणे. परत सांगतो की अभ्यासाला योग्य दिशा राहत नाही. आता योग्य दिशा मिळवण्यासाठी काय लागतं, अरे तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवणं आवश्यक आहे. ठीक आहे, ज्याला आपण नियोजन म्हणतो. आणि मी परत सांगतोय, नियोजन कराल तर नियोजन पूर्ण अभ्यास तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ पोहोचवेल, पण नियोजन शून्य अभ्यास तुम्हाला पोस्ट पासून दूर ठेवेल, हे लक्षात ठेवा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही ना, त्या विद्यार्थ्यांचा हमखास मी सांगतो की नियोजन काहीच राहत नाही, आणि राहिलं तरी तुटक मुटक राहतं. काहीतरी जे म्हणतो ना काम चालवपणा करायचा म्हणून करतात, दाखवतात, आणि तरीही आउटकम येत नाही. म्हणून लक्षात ठेवा की योग्य दिशा आवश्यक आहे, आणि योग्य दिशेसाठी काय आवश्यक आहे, प्रॉपर प्लॅनिंग करा, प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवा, कोणत्या वेळेला कोणता विषय घेतला पाहिजे, का बरं घेतला पाहिजे. ठीक आहे, या सगळ्यांची कारण मीमांसा करा. उदाहरणार्थ जसं मी म्हणतोय माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की जर तुम्ही आता राज्यसेवेला टार्गेट करत असाल तर आताही करू शकता, कारण 9 महिन्याचा कालावधी आहे तुमच्याकडे. तर तुम्हाला पहिले काय 4 विषय चांगले करायचे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. अरे का बरं सांगतोय, कारण या 4 विषयांवर पूर्व परीक्षेमध्ये 100 पैकी 60 प्रश्न पडतात. या 4 विषयांवर मुख्य परीक्षेमध्ये जवळपास 50% तुमचा पेपर या 4 विषयावर येतोय. मग जेव्हा तुम्हाला माहित आहे की हे 4 विषय महत्वाचे आहे, आणि तरी देखील मी काय करतोय, मी पर्यावरण किंवा दुसरा छोटा मोठा विषय घेतो, किंवा मला सीसॅटचं टेन्शन आतापासून असतं. अरे विद्यार्थी मित्रांनो, सीसॅट हा विषय क्वालिफाईंग आहे. हा क्वालिफाईंग असल्यामुळे प्रश्न सोपे असतात. ठीक आहे, तुम्हाला भीती स्वाभाविक आहे, पण तुम्ही त्यासाठी जानेवारीपासून प्रयत्न करू शकता. दिवसाला 1 तास जरी सीसॅट केला तरी होतं. पण काही विद्यार्थी असे असतात की नाही सर मला आतापासून सीसॅट करायचं, मग 2-2, 3-3 तास सीसॅट करत राहतात. सीसॅट क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे काय, त्याचे मार्क फायनल टोटल मध्ये मोजल्या जात नाही, हे लक्षात ठेवा.
म्हणजे काय ना, योग्य दिशा नसणे हे प्रमुख कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि योग्य दिशा म्हणजे काय, की या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस, पहिले पेपरचं अनालिसिस करा की पेपरमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जात आहे, कोणत्या टॉपिकला किती महत्व आहे, किती प्रश्न असतात, म्हणजे ते टॉपिक मला पहिले करावे लागतील, या सगळ्या बाबी. आणि या 4 विषयासोबत मी सांगितलं, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, यासोबत इथिक्स, हे 5 विषय जे आहेत, हे 5 विषय तुमचे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर पर्यंत किंवा नोव्हेंबर पर्यंत तर झालेच पाहिजे. कळलं का? आणि सोबत सोबत आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस, एकदम अभ्यास सुरू झाल्या नको करा, पण 1-2 महिन्यानंतर तर करू शकता. किमान दिवसाला सोडा, आठवड्याला 3 प्रश्न तर लिहून बघू शकता. म्हणजे तेवढं जरी केलं तरी आपला एक अप्रोच डेव्हलप राहतो. म्हणजे लक्षात ठेवा, पहिली चूक जी विद्यार्थी करतात आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही, ती म्हणजे काय, अभ्यासाची योग्य दिशा नसणे. आणि योग्य दिशा कधी मिळते, जेव्हा आपण प्लॅन करतो, स्ट्रॅटेजी बनवतो आणि त्याच्यावर आपण अंमलबजावणी करतो, तेव्हा योग्य दिशा मिळते, ही लक्षात ठेवा. आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात कुठून होते, सिलेबस, PYQ, जे मी सांगितलेलं आहे की प्रॉपर सिलेबस तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे, PYQ अनालिसिस केलंच पाहिजे. कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करण्याच्या पूर्वी त्या टॉपिकवर आयोगाने मागच्या 10 वर्षात कसे प्रश्न विचारले याचं अवलोकन झालंच पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय, योग्य स्टडी मटेरियल नसणे. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी परत या टॉपिकवर बोललेलो आहे, कारण आजच्या इंटरनेटच्या युगात काय वाचलं पाहिजे याच्यापेक्षा महत्वाचं आहे काय नाही वाचलं पाहिजे, आणि त्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. तर विद्यार्थी काय करतात की मित्रांनी सांगितलं सर या टॉपिकसाठी हा पुस्तक वाचायचं आहे, त्या विषयासाठी ते पुस्तक वाचायचं आहे म्हणून मी घेतलं. आणि मग जो विद्यार्थी आमच्याकडे येतो, मग त्याला सांगतो अरे हे पुस्तक कोणतं वाचत होता, मग त्याला कळतं की जे काही स्टडी मटेरियल त्यांनी घेतलं असतं ते चुकीचं राहतं. असं करू नका. म्हणून स्पष्टपणे सांगतोय की जेव्हा तुम्ही या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करत आहात, म्हणजे राज्यसेवेची परीक्षा असू द्या, कंबाईनची असू द्या, गटकची असू द्या, सर्वप्रथम पेपरचा सिलेबस बघा, PYQ बघा, त्यानंतर स्टडी मटेरियल कोणते आहे, स्टँडर्ड स्टडी मटेरियल कोणतं आहे, की जे एक पुस्तक जर मी त्या टॉपिकवर किंवा त्या विषयाचं वाचलं तर अख्खाच्या अख्खा माझा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे, किंवा तो विषयाचा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे, एवढा तरी तुमचा टास्क असला पाहिजे. आणि जे काही स्टँडर्ड बुक तुम्ही घेणार आहात असाल, त्या स्टँडर्ड बुकला तिथं मान्यता असली पाहिजे. म्हणून जर तुम्हाला स्टडी मटेरियल जर तुम्ही चुकीचं निवडलं तर आपली दिशा चुकते, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ एक पॉलिटीचं उदाहरण देतो. राज्यशास्त्रामध्ये लक्ष्मीकांतचे एक पुस्तक आहे, DD बसूचं एक पुस्तक आहे. आता विद्यार्थी काय हुशार काय करतात, आता आम्ही सरळ सगळ्यांना सांगतो अरे लक्ष्मीकांतला पर्याय नाही. जर तुम्हाला राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे तर लक्ष्मीकांत वाचावीच लागणार आहे, कारण लक्ष्मीकांत स्टँडर्ड बुक, कारण त्याच्या आधारावर डायरेक्टली प्रश्न विचारले गेले. तरी काही विद्यार्थी काय करतात, DD बसू वाचतात. अरे DD बसू खूप कॉम्प्लिकेटेड पुस्तक आहे, चांगली पुस्तक आहे पण ती कॉम्प्लिकेटेड पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा लाभ तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये होणं थोडं कठीण आहे. आणि लक्ष्मीकांत एकदम सोप्या सरळ भाषेत लिहिलेली पुस्तक आहे. म्हणजे हे जे 2 रिसोर्सेस असतात, या 2 पैकी कोणता योग्य रिसोर्सेस निवडावा हे फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठीच आम्ही बसलोय. तुम्हाला जर कुठेही स्टडी मटेरियलचा प्रॉब्लेम असेल तर सरळ आम्हाला कॉल करा. आणि काही विद्यार्थी काय करतात, आता 1 महिन्यावर 2 महिन्यावर परीक्षा आहे, तर त्या परीक्षेच्या आधी कोणत्या मार्केटमध्ये नवीन नोट्स येतात, 365 नोट्स, हे नोट्स, ते नोट्स, 60 दिवसात रिव्हिजन, 50 दिवसात रिव्हिजन, काही वाचायची आवश्यकता नाही. अरे तुम्ही जे काही वर्षभरात वाचलाय त्याला तर पहिले रिवाइज करा आणि मग नंतर त्यांचे नोट्स बघा. आणि लक्षात ठेवा, कोणताही नवीन रिसोर्स वाचण्याच्या आधी पहिले स्वतःला 10 वेळा प्रश्न विचारा की याचं मी रिव्हिजन करू शकतो का. जर उत्तर हो मिळत असेल तर करा, अगर जर उत्तर नाही मिळत असेल म्हणजे रिव्हिजन नाही करू शकत तर मग वाचून अर्थ काय. फक्त जर तुम्ही वाचन कराल तर टाइमपास होणार आहे, कारण रिव्हिजन नाही झाली तर ती गोष्ट आपल्याला आठवणार नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, दुसरी चूक जे विद्यार्थी करतात की स्टडी मटेरियल काळजीपूर्वक निवडा. ठीक आहे. त्यानंतर तिसरी चूक तर 99% विद्यार्थी करतात, ती म्हणजे रिव्हिजनच करत नाही. ठीक आहे, आम्ही 10 वेळा बोंबलून माझा घसा कोरडा झालाय तरी विद्यार्थी ऐकत नाही. रिव्हिजन करा. आणि रिव्हिजन कशी करा याबद्दल ऑलरेडी मी एक व्हिडिओ घेतलेला आहे. रिव्हिजन तुमची आज दिवसभरात जे केलं, रात्री झोपण्याच्या पूर्वी अर्ध्या तासात दिवसभरात जे काही केलं त्याची रिव्हिजन पहिल्यांदा करा. उद्या दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी जे काही केलेलं आहे त्याची रिव्हिजन दुसऱ्या दिवशी सकाळी करा. ठीक आहे. मग तिसरी रिव्हिजन आठवड्याभरात जे काही आठवड्याचा अभ्यास जो काही करताय तो प्रत्येक रविवारी तिसरी रिव्हिजन करा. आणि महिन्याभरात जो काही अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन महिन्याच्या शेवटल्या दिवशी करा. अशा पद्धतीनं रिव्हिजनची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. कारण लक्षात ठेवा, रिव्हिजन इज द की टू क्रॅक द एक्झामिनेशन. जर तुम्ही जे काही वाचन करतात त्याची रिव्हिजन नाही केली, योग्य वेळी रिव्हिजन नाही केली तर त्या गोष्टी आपण विसरतो. आणि लक्षात ठेवा, एकच पुस्तक, एकच नोट्स, त्या एकाच नोट्सला किमान 10 वेळा रिवाइज करा. आणि रिव्हिजनसाठी आवश्यक आहे योग्य पद्धतीनं जर तुम्ही स्वतःचे शॉर्ट नोट्स काढले तर अतिउत्तम. आणि शॉर्ट नोट्स कसे बनवावे याचा व्हिडिओ मी कालच टाकलेला आहे, तो व्हिडिओ अवश्य बघा, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. म्हणून तिसरी चूक जी विद्यार्थी करतात ती म्हणजे काय, तर रिव्हिजनच करत. आणि चौथं काय, तर आन्सर रायटिंग आणि MCQ प्रॅक्टिस कडे दुर्लक्ष. हे बघा, माझा एक विद्यार्थी मित्रांनो, माझा एक मित्र होता, खूप चांगला आणि अतिहुशार मित्र होता. त्याला मी जेव्हाही म्हणायचो की चलतो का पेपर लिहायला किंवा आन्सर रायटिंग लिहायला किंवा PYQ सोडवायला, तो म्हणायचा नाही माझा अभ्यास व्हायचा. आणि हे त्यांनी 2-3 महिन्यापासून हे जे
म्हणजे तो पाढा त्यांनी वाचायला सुरुवात केला की माझा अभ्यास व्हायचा आहे, माझा अभ्यास व्हायचा आहे, तर अख्खी परीक्षा झाली तरी त्याचं तेच चालू होतं आणि त्यामुळे त्याची परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षाच निघाली. आता तुम्हाला तेच सांगतोय, ही चुकी करू नका. जेवढा अभ्यास झालाय बघा, अभ्यास कधीही तुमचा पूर्णपणे होणार नाहीये, म्हणून हे या भ्रमात राहू नका की माझा अख्खा सिलेबस मी करतो नंतर मी परीक्षा देईल, म्हणून ही चुकीचा अप्रोच आहे विद्यार्थी मित्रांनो. जेवढा काही अभ्यास झालाय त्याच्या आधारावर परीक्षाला सामोरे जा, कारण मी परत परत सांगतोय की या परीक्षेमध्ये नॉलेजपेक्षा महत्वाचं आहे अप्लिकेशन ऑफ नॉलेज. आणि म्हणूनच तुम्हाला मार्केटमध्ये अशी विद्यार्थी मिळतात की ज्यांचं नॉलेज एकदम कमी राहतं पण त्यांनी परीक्षा क्रॅक करून दाखवलेली, आणि असेही विद्यार्थी आहेत की जे एकदम टॅलेंटेड आहे पण परीक्षा निघत नाही. कारण काय आहे? कारण अप्लिकेशन नाही जमून आलं. वापर कसा करावा त्या नॉलेजचा हे फार महत्वाचं आहे. म्हणून या परीक्षेचा अभ्यास करत असताना हे 10 वेळा विचार, हे स्वतःच्या डोक्यात तिथं बसवून ठेवा की काय, की नॉलेज पेक्षा महत्वाचं काय आहे? अप्लिकेशन ऑफ नॉलेज. आणि जितकं अप्लिकेशन तुमचं चांगलं राहील तितका फायदा तुम्हाला होणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला आन्सर रायटिंग करावी लागेल. आणि आन्सर रायटिंग कधी करावी? तर पहिले 1-2 महिने करू नका, 2-3 महिन्यानंतर हळूहळू सुरुवात करा. दिवसाला एक प्रश्न जरी लिहून बघितला तरी चालेल, किंवा आठवड्याला 2 ते 3 प्रश्न लिहिले तरी चालतील. आणि एमसीक्यू प्रॅक्टिस, जसं दिवसभराचा जो काही टॉपिक तुम्ही अभ्यासलेला आहे त्यावरती जे PYQs आहेत ते सोडून बघा, किंवा काही जर प्रश्नसंच तुमच्याकडे असेल त्या टॉपिकवरती तो सोडून बघा, किंवा ऍटलीस्ट तुम्हाला त्याची तर प्रॅक्टिस होईल. म्हणजे हे सगळं करणं आवश्यक आहे. कारण लक्षात ठेवा, जेव्हा विद्यार्थी आन्सर रायटिंग करतो किंवा एमसीक्यू सोडवतो या माध्यमातून त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. विद्यार्थी मित्रांनो, काय वाढतो? कॉन्फिडन्स. म्हणजे यालाच आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो CBM, दॅट इज कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर. काय म्हटलं जातं? CBM, कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर. म्हणून ही जी चूक आहे की आन्सर रायटिंग न करणं, एमसीक्यू न सोडवणं, ही चूक टाळा. आणि शेवटली चूक कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? योग्य टेस्ट आणि इव्हॅल्युएशन नसणं. मी परत परत सांगतोय, कारण पेपर देणं आवश्यक आहे. आयोगाचे ज्या पद्धतीनं पेपर होतात त्या पद्धतीनं आपल्याला पेपर द्यायचे आहे. तसाच वेळ लावायचा आहे. 2 तासाचा पेपर असेल तर 2 तासाचा वेळ तिथं घडी लावा आणि प्रॉपर पेपर सोडवा. कारण अशा पद्धतीनं तुमची सवय होईल तुम्हाला की नाही, जर ऍक्च्युअल मध्ये 2 तासात मला तिथे पेपर सोडवायचा आहे तर त्याचं मला प्रात्यक्षिक पहिले करणं आवश्यक आहे. यामध्ये ऑफलाईन देखील टेस्ट सिरीज लावू शकता किंवा ऑनलाईन देखील टेस्ट सिरीज लावू शकता. कारण सध्या परिस्थिती पेपर ऑफलाईन आहे. ऑफलाईन लावलेली कधी उत्तम, तर लक्षात ठेवा टेस्ट लावा आणि टेस्ट सोडवल्यानंतर फक्त मार्क मोजून सोडू नका. त्या टेस्टचं प्रॉपर इव्हॅल्युएशन करा, अनालिसिस करा. म्हणजे प्रश्न बरोबर आहे तर का बरं बरोबर आहे, प्रश्न चुकलाय तर का बरं चुकला आहे, अशा प्रकारे तुम्हाला अनालिसिस करणं आवश्यक आहे. कारण कधी कधी असं असतं की टेस्टमध्ये आलेले डायरेक्ट प्रश्न तर येत नाही, पण त्याच टॉपिकवर तुम्हाला आयोगामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून टेस्ट काळजीपूर्वक सोडवा. टेस्ट सोडवताना हाच विचार करा की ऍक्च्युअल तुमचा जसा पेपर होणार आहे तोच पेपर, म्हणजे याला समजा अशा पद्धतीनं, अशा सिरियस पद्धतीनं जेव्हा आपण पेपर देतो ना, तेव्हा हमखास त्या पोराचं सिलेक्शन होणार आहे. मी 90% विद्यार्थी सांगतो की 90% विद्यार्थी जेव्हा मॉक टेस्ट सिरीजला जातात टाइमपास करतात, काहीतरी टवाळक्या करतात. असा अप्रोच कामाचा नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सिरियस राहणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून या ज्या काही 5 महत्वपूर्ण मी चुका सांगितल्या आहेत, या चुका अवॉइड करा. जो विद्यार्थी या 5 चुका अवॉइड करेल त्याला हमखास यश मिळणारच आहे. कळलं का तुम्हाला? म्हणून जे विद्यार्थी ऑलरेडी 2-3 वर्षापासून प्रिपेअर करत असाल तर या 5 चुका डेफिनेटली तुम्ही तुमच्या याच्यामध्ये सुधारवा. किंवा जे नवीन विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी हा संदेश आहे की या 5 चुका अजिबात इथं करायच्याच नाही, अशा प्रकारचं धोरण इथं ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ज्या 5 चुका मी सांगितलेल्या आहेत या तुम्हाला सुधारवायच्या असेल, किंवा तुमचा मानस आहे की नाही जर मला 2027 मध्ये परीक्षा क्रॅक करायचीच आहे, 28 मध्ये क्रॅक करायची आहे, तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे समर्पण राज्य सेवा बॅच. या बॅच अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू हे 3ही टप्पे तुमचे कव्हर केले जाणार आहे. याला आम्ही इंटिग्रेटेड बॅच म्हणतो. आणि यामध्ये फाउंडेशन कम ऍडव्हान्स हे 2ही टप्पे तिथे कव्हर केले जातील. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 15 ऑगस्टच्या निमित्तानं याची फी जी नॉर्मल टाइम मध्ये 29,999 असते त्यावर आम्ही सरसकट 33% सूट दिलेली आहे. म्हणजे 30 फी आता फक्त आणि फक्त 19,999 झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये देखील आम्ही 4 इन्स्टॉलमेंट देतोय. म्हणजे प्रत्येक महिन्याला फक्त तुम्हाला 5,000 रुपये भरायचे आहे. आणि यामध्ये फॅसिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत, तर यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज, उत्तर लिखाण, निबंध लेखन, बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, NCERT आणि बालभारतीच्या पुस्तका देखील तुम्हाला शिकवण्यात जाणार आहे. या सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये असणार आहे. म्हणजे कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर तुम्ही अटेंड करू शकता. सकाळी 10 ते 1च्या दरम्यान मराठी बॅचचं लेक्चर असतं, दुपारी 4 ते 6चं इंग्लिश बॅचचं लेक्चर असतं. आणि लेक्चर झाल्या तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल करून दिली जाते. आणि ही रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाइम साठी ऍक्सेसिबल असते. म्हणजे एकदा जर तुम्ही कोर्स विकत घेतला तर जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर्स बघू शकता, आमचं मार्गदर्शन घेऊ शकता. कोणत्याही प्रकारचं बंधन तिथं आम्ही टाकलेलं नाहीये. सेम फीचर्स UPSC बॅचला देखील विद्यार्थी मित्रांनो. UPSC मध्ये आमची जी बॅच आहे अभियान बॅच ही इंग्लिश माध्यमातली बॅच आहे.
जर तुम्हाला युपीएससी देखील करायचा मानस असेल तर सेम त्याची नॉर्मल टाइम मध्ये फी 29,999 होती, पण सध्या आता 33% सूट अंतर्गत हीच फी किती झाली आहे, 19,999 झाली आणि यामध्ये देखील 4 इन्स्टॉलमेंट आम्ही प्रोव्हाइड करतोय. याचा देखील लाईफ टाइम ऍक्सेस आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, पूर्व परीक्षेचे टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेचे टेस्ट सिरीज, आन्सर रायटिंग, क्लास नोट्स, या सगळ्या बाबी तुम्हाला या दोन्ही कोर्स अंतर्गत तिथे आमच्याकडनं दिल्या जाणार आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला मॉड्यूल जॉईन करायचे असेल आमचे, तर इथिक्सचा एक महत्त्वपूर्ण मॉड्यूल निलेश सरांनी स्वतः घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. त्याची नॉर्मल टाइम मध्ये फी 2500 असते, पण आता जे 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्यामध्ये आम्ही 33% सूट दिलेली आहे, म्हणजे फायनल फी 1675 रुपये झाली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला जे क्लास नोट्स आहेत ते देखील पीडीएफ फॉर्म मध्ये अवेलेबल असणार आहे. या व्यतिरिक्त मी स्वतः तुमच्यासाठी अंतर्गत सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे दोन्ही मॉड्यूल तिथे घेऊन आलेलो आहे आणि याची किंमत फक्त आणि फक्त 999 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, यापैकी कोणताही कोर्स जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ऑनएस अकॅडमीच्या ऍपची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर एमपीएससीचा कोर्स घ्यायचा असेल तर एमपीएससी निवडा, युपीएससीचा कोर्स घ्यायचा असेल तर युपीएससी निवडा आणि फक्त कोर्स सबस्क्राईब करताना किंवा विकत घेताना बाय विथ ईएमआयचं ऑप्शन निवडा. एवढं जरी केलं तरी चालेल. आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही वन्स इन अ लाईफ टाइम ऑपॉर्च्युनिटी आहे. हा ऑफर आमचा वर्षातला सर्वात मोठा ऑफर आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ अवश्य घ्यावा. म्हणजे तुम्ही तर घ्याच आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा, कारण या अंतर्गत जी फॅकल्टी आहे प्रत्येक फॅकल्टीने किमान एकदा तरी युपीएससीचा किंवा एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच फॅकल्टी असणार आहे आणि योग्य अप्रोच सोबत आपण अख्खी बॅच डिझाईन केलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सिलेबस आणि पीवायक्यू ला महत्व असतं, तर प्रत्येक टीचर कोणताही टॉपिक शिकवताना त्यावर पीवायक्यू कसे विचारले गेले इथून सुरुवात करतो की जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकचं महत्व कळावं. म्हणजे असा अप्रोच आपण यामध्ये ठेवलेला आहे. या व्यतिरिक्त आमचे इतर जे काही कोर्सेस जे ऑनएस अकॅडमीच्या ऍपवर आहेत, सगळ्या कोर्सेसवर सरसकट 33% सूट तिथे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे ऑफर जर हवे असतील किंवा एमपीएससी संदर्भात माहिती हवी असेल किंवा करंट अपडेट हवी असेल तर आमचं ऑनएस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा. हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. हे जे सगळे मी तुम्हाला कोर्सेस सांगितले विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे कोर्सेस ऑनएस अकॅडमीच्या ऍपवर आहे. ऍपची लिंक खाली लगेच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून ऍप डाउनलोड करा आणि या कोर्सेसला अवश्य सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त तुम्हाला एमपीएससी परीक्षेसंदर्भात किंवा बॅच संदर्भात काहीही प्रश्न असेल, डाऊट असेल, शंका असेल, कोणताही विचार न करता मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा किंवा निलेश सरांना देखील तुम्ही कॉल करू शकता. माझा नंबर 8806242059 आहे आणि निलेश सरांचा 9403692940. तर विद्यार्थी मित्रांनो, ही वन्स इन अ लाईफ टाइम ऑपॉर्च्युनिटी आहे. या ज्या चुका विद्यार्थी वारंवार करतात, या चुका जर अवॉइड करायच्या असेल तर एमपीएससी समर्पण बॅच ऑनएस अकॅडमीची अवश्य तुम्ही जॉईन करावी. धन्यवाद. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.